नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2023 या वर्षातला झालेला कोतवालचा जो काही पेपर आहे जालना जिल्ह्याचा, हा पेपर सविस्तरपणे याची आपण काय करणार आहेत, उत्तरांची चर्चा करणार आहोत. हा जो काही पेपर आहे, या पेपरचे प्रश्न जर तुम्ही पाहिले, कोतवालला सर्व ठिकाणी जर पेपरचे प्रश्न पाहिले तुम्ही, तर तुम्हाला इथे त्यांनी प्रत्येकी 50 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, इथे दिसतंय तुम्हाला की 50 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे एकूण 100 गुण आहेत. आणि वेळ होता पेपरचा जवळपास 1.5 तास. आपण जो काही सेट पाहतो, हा सेट आहे तुमचा सी सेट क्रमांक. या सी सेट क्रमांकामध्ये आलेली जी काही प्रश्न होती, या प्रश्नांची उत्तरं जी काही आहेत, त्या उत्तराशी आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर यामधला पहिला प्रश्न जो काही आहे तो आपण बघू. बघा तर मग पहिला प्रश्न काय होता, तर तुम्हाला दिसतोय इथं पहिला प्रश्न बघा. एक ब्रास म्हणजे किती घनमीटर होय. आता एक ब्रास म्हणजे किती घनमीटर, याचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक 1. ए उत्तर ज्यांनी केलं त्याचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे, पुढील संख्या कोणती, पर्याय क्रमांक 2. इथं होतं 3, 6, 9 आणि इथे येईल 12. म्हणजेच 3च्या पाड्यातल्या त्या संख्या होत्या. अश्वशक्ती ही कशाचं एकक आहे, तर अश्वशक्ती जर तुम्ही पाहिलं तर हे शक्तीचं एकक आहे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर होतं. 1 मीटर म्हणजे किती, तर 1 मीटर म्हणजे बरोबर 100 सेंटीमीटर होतं, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आपल्याला काढता येईल. ही पहिल्या 4 प्रश्नांची उत्तरं होती. ठीक आहे, त्याच्यानंतरचे खालचे जे काही प्रश्न आहेत ते बघून घेऊ आपण. 5 नंबरचा जो काही प्रश्न होता बघा, 35, 42, 56. हा 35, 42 आणि 56 ह्या 7च्या पाड्यातल्या संख्या आहेत. ठीक आहे, मग 7च्या पटीतील संख्या जर असतील तर आपल्याला इथं त्यांनी दिले 7 5 35, 7 42, 7 7 49. 49 ही आपलं तिथलं पर्याय उत्तर पाहिजे होतं. बोंडअळी ही कशा रोगाशी संबंधित आहे, तर बोंडअळी ग्रामीण भागामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी माहिती आहे की कापसावरचा जो काही रोग आहे तो कोणता आहे, बोंडअळी आहे. ठीक आहे, पुन्हा 7व्या नंबरचा प्रश्न आला होता, माझी जन्मठेप हे पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर. म्हणजेच विदा सावरकर हे त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं. त्यानंतर 8व्या नंबरचा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर काय दिलाय बघा, गणितावरचा प्रश्न आहे हा. 8 मीटर व 4 मीटर जे काही बाजू आहेत आयताच्या, ह्या आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे, तर लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 4 गुणिले 8. याचा अर्थ 8 चोक 32 चौरस मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर होतं. ठीक आहे, निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती असतं, तर निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान हे सेल्सिअस मध्ये किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस इतकं असतं, हे लक्षात ठेवा. जायकवाडी धरणाला किती दरवाजे आहेत, जे काही जायकवाडी धरण आहे पैठण जवळचं, त्या धरणाला जवळपास एकूण 27 दरवाजे आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, दुसरं महायुद्ध कोणत्या कालावधीत झालं होतं. दुसरं महायुद्धाची सुरुवात जी काही आहे ती 1939 ला सुरू झाली होती आणि शेवट कुठं झाला, 1945 ला. म्हणजे 1939 ते 1945 हे दुसऱ्या महायुद्धाचा युद्धाचा कालावधी आहे. पुढचा प्रश्न होता, कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय. ठीक आहे, तर कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न आहे, पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे, तर हे सगळ्यांनाच माहिती आहे की पैठण येथील जायकवाडी धरणाच्या धरणाचं जे काही नाव आहे त्याचं नाव आहे नाथसागर. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघूया. कोरोना आजाराचा विषाणू शरीराच्या कोणत्या अवयवावर आघात करतो. ठीक आहे, आता आपण हा कोरोनामधून गेलेलोच आहोत, तर प्रत्येकाला माहिती आहे की कोरोना हा जो काही आजार आहे हा माणसाच्या कुठल्या अवयवावरती अटॅक करतो, तर फुफ्फुसावरती. ठीक आहे, पुढचं, भारताच्या संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात, तर भारताचं संरक्षण दल जे काही आहे हे सर्व त्याचे सेनापती कोण असतात, तर सरसेनापती असतात राष्ट्रपती. 16वा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघून घेऊ. ठीक आहे, बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. स्वतंत्र म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले गृहमंत्री जे होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, 17 नंबरला पुन्हा 17 आपल्याला याच्यावरून उत्तर काढायचं, तोच प्रश्न दिला त्यांनी. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. 17 नंबरलाच त्यांनी तो प्रश्न घेतलेला आहे. पुढं
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या क्रियेला काय म्हटलं जातं? तर पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला आपण परिभ्रमण म्हणतो. म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता परिवलन, स्वतःभोवती फिरत असेल तर परिवलन आणि फिरता फिरता दुसऱ्या भोवती फिरायला जाते म्हणून याला आपण काय म्हणतो? परिभ्रमण असं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. 19वा प्रश्न, महाराष्ट्रात नवे महसूल वर्ष केव्हा सुरू होते? तर महाराष्ट्राचं नवं महसूल वर्ष जे काही असतं ते 1 ऑगस्टला काय होतं? सुरू होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. 20 नंबरचा प्रश्न, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक कोण असतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर ते असतात मुख्य कार्यकारी अधिकारी, हे त्याचं उत्तर दिलं जाईल. त्याच्यानंतर हर्षचरितम या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर याचे लेखक आहेत बाणभट्ट. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात पालकमंत्री. पुढचा प्रश्न, जालना जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागू नाहीत? ठीक आहे. बुलढाणा आपल्याला माहिती आहे की जालन्याला लागूनच आहे. परभणीचाही काही भाग आपल्याकडे येतो. बीडही लागून आहे. मात्र धाराशिव जे की उस्मानाबाद नावाने ओळखलं जातं, तर हा धाराशिव नावाचा जो काही जिल्हा आहे, हा धाराशिव नावाचा जिल्हा जालना जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. भारतात साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. 26 नंबरचा प्रश्न काय होता बघा, www.nvsp.in हे संकेतस्थळ कशाशी संबंधित आहे? तर हे संकेतस्थळ आहे मतदार नोंदणीशी. ठीक आहे. 27 नंबरचा प्रश्न, बघा 27 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर 27चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक बी, डॉक्टर MS स्वामीनाथन. त्यानंतर चंद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्रावर उतरल्या जाणाऱ्या लँडरचं नाव काय आहे? तर त्याचं नाव होतं विक्रम. वेगळा शब्द ओळखायचा होता आपल्याला. बघा इथं दिलेलं त्यांनी खो खो, इथं दिलेलं त्यांनी क्रिकेट, इथं दिलेलं त्यांनी कबड्डी आणि इथं दिलेलं त्यांनी बुद्धिबळ. तर आपल्याला बुद्धिबळ वेगळा काढता येईल, कारण हे सगळे जे काही खेळ आहेत ते मैदानी खेळ आहेत. बुद्धिबळ मात्र काय आहे, आपण एका जागेवर बसून खेळतो, म्हणून त्यातला पर्याय उत्तर ते काय देणार तुम्हाला? पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. 30 नंबर, छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात किती जिल्ह्यांचा समावेश होतो? त्याला आपण मराठवाडा म्हणतो. तर हा मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत? 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. ठीक आहे. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये भारतीय लघु चित्रपट म्हटले तुम्हाला, लघु चित्रपटाला पुरस्कार मिळाला. तर त्याच्यामधलं पर्याय क्रमांक ए, द एलिफंट व्हिस्परस नावाचा जो आहे, बरेच लोक हे RR करतील, मात्र हे चित्रपट हे लघु चित्रपटामध्ये येत नाहीत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. 32 नंबरचा, पृथ्वीचे परिवलन कोणत्या दिशेकडून होते? तर पृथ्वीचं परिवलन पर्याय क्रमांक 1 पश्चिमेकडून पूर्वेकडे होते, घड्याळाच्या उलट्या दिशेने होते, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत? 288 सदस्य आहेत, ज्याला आपण आमदार म्हणतो, हे लक्षात ठेवा. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? हे सगळ्यांनाच माहिती आहे की भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. 35 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण नगर परिषदेचे ठिकाण नाही? तर आपल्या ह्या जालना जिल्ह्यावरून असणारा हा प्रश्न आहे. तर जालना जिल्ह्यातलं घनसावंगी जे काही आहे ते नगर परिषदेचं ठिकाण नाही. 36 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये जी काही नवीन जिल्हे निर्मिती झाली त्यातला सगळ्यात नवा जो काही जिल्हा आहे तो आहे तुमचा पालघर. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येईल. 37 मधलं, खालीलपैकी कोणता राजा हा मौर्य घराण्यातला नव्हता? ठीक आहे. मौर्य घराणं जे काही आहे त्या घराण्यातला राजा कोणता नव्हता? तर समुद्रगुप्त हा जो काही आहे तो त्या मौर्य घराण्यातला राजा नव्हता. बाकी जे काही चंद्रगुप्त, त्याच्यानंतर बिंदुसार आणि अशोक हे सगळे काय आहेत? मौर्य घराण्यातील क्रमाने येणारे राजे आहेत. त्यानंतर 38 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही पाहू शकता, जालना शहर हे कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? तर हे जालन्यातल्या सर्वांना माहिती आहे की जालना शहर हे काय आहे? कुडलिका नदीच्या
ठीक आहे, कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 39 नंबरचा आपण प्रश्न पाहतोय. ठीक आहे, बघा, खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे ठिकाण पूर्णा आणि खेळणा नदीच्या संगमावर वसलेलं आहे? तर ते आहे जाफराबाद. ठीक आहे, अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना कोणी केली? तर आपल्याला माहिती आहे की अंबड येथले जे काही मंदिर आहेत ते अहिल्याबाई होळकर यांनी काय केलेले आहे, त्यांच्या स्थापना केलेल्या आहेत. 41 नंबरचा प्रश्न, जालना जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर जालना जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बेचाळीस नंबरचा प्रश्न जो की बुद्धिमत्तावरून तुम्हाला घेण्यात आलेला आहे. बघा, निखिलला 3 आत्या सांगितल्या आहेत आणि त्याच्या वडिलांच्या भावाला किती बहिणी आहेत असं सांगितलं, तर त्याचं उत्तर पण किती आहे? 3च आहे. 43 नंबर, जालना जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत? तर जालना जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत? तर 4. 44 नंबरचा प्रश्न, जालना जिल्ह्याच्या निर्मितीवेळी कोणते तहसील अस्तित्वात नव्हते? तर त्यातलं पर्याय क्रमांक 1 मंठा जे काही आहे ते तहसील त्यामध्ये काय नव्हतं, निर्मितीच्या वेळी अस्तित्वात नव्हतं. 45 नंबरचा प्रश्न, वेगळा पर्याय निवडा. बघा, त्याच्यामध्ये याच्याहून प्रश्न तुम्हाला घेतलेला आहे, जे की भूमितीचा जो काही भाग आहे त्या भूमितीवरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. त्या भूमितीमधले त्यांनी नावं दिलेत. बघा, इथं दिलंय परीघ, इथं दिलंय तुम्हाला व्यास, इथं दिलंय तुम्हाला जीवा आणि इथं दिलंय तुम्हाला रुंदी. तर त्यातलं रुंदी हे उत्तर करा, कारण परीघ, त्याच्यानंतर व्यास आणि त्याच्यानंतर जीवा हे सगळे वर्तुळाच्या संबंधित आहे, मात्र रुंदी हे आयताच्या संबंधित आहे. 46 नंबरचं, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोणते? ठीक आहे, तर महाराष्ट्राचे जे काही पहिले राज्यपाल आहेत ते श्रीप्रकाश आहेत आणि सध्याचे जे आहेत ते रामसिंग बैस नावाचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न 47 नंबरचा, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण? म्हणजे ज्यांना सर्वात पहिल्यांदा जो काही दिलेला आहे तर हे आहे धोंडो केशव कर्वे, हे महाराष्ट्राचे पहिले भारतरत्न मिळवणारे आहेत. त्यातले लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर हे जे काही महाराष्ट्रीयन आहेत यांना सुद्धा, बाकीच्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 48 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो बघून घेऊ. सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? श्रीवर्धन इथे आपल्याला सुपारी संशोधन केंद्र पाहायला मिळेल. 49 नंबरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन हा जो काही आहे हा कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. आणि चालू घडामोडीवरून आधारित आलेला प्रश्न 50 नंबरचा, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक डी, नीरज चोप्रा हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. तर हा जो काही कोतवालचा पेपर होता जालन्याचा झालेला, या कोतवालच्या पेपरमध्ये असणारी ही सर्व उत्तरे आपण 50 प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. आपण सर्व प्रश्न हे चेक करू शकता. यावरून आपल्याला कळेल की आपले किती प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि किती प्रश्न चुकीचे आलेले आहेत. त्यानुसार आपल्याला त्याचं मेरिट लागलेलं दिसेल. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.